अल्पवयीन मुलांकडून सर्रास वाहन चालक पालकांची जबाबदारी वाढली. चार्मोशी शहर व परिसरात अल्पवयीन मुले दुचाकी व चारचाकी वाहने तसेच इतर वाहने चालवताना दिसून येत असल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. वाहन चालवण्याचा वैध परवाना नसतानाही काही अल्पवयीन मुले सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालवत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. अशा परिस्थितीत त्यांना वाहन चालवण्यास देणे ही पालक किंवा वाहन मालकाचीही गंभीर जबाबदारी ठरू शकते. अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना अपघात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम संबंधित कुटुंबांसह इतर नागरिकांनाही भोगावे लागू शकतात. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 199 नुसार अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्याच्या प्रकरणात पालक किंवा वाहन मालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. परिस्थितीनुसार कारावास, दंड तसेच वाहनाच्या नोंदणीवर परिणाम होऊ शकतो. अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा इतर मोटार वाहन चालवण्यास देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. पालकांनी मुलांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजून सांगण्याचे तसेच वाहनाची चावी आणि वाहनाचा वापर यावर योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. शहरातील प्रमुख चौक, शाळा, महाविद्यालय परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियमित तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे वाहन चालक ओळखण्यासाठी पालक, शाळा, पोलीस विभाग आणि परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे जनजागृती करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे टाळा. स्वतःच्या मुलांसह इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्या. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप भांडेकर, गडचिरोली.